काय मागितलं आपण विठ्ठलाच्या चरणी? विठ्ठलाच्या चरणी मी एकच मागितलं मागणं माझं की जे आता जंतर मंतरवरती आपलं विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू आहे, ते सोनम वांगचुक सर साहेब आहेत, तर अभिजित जितके सर साहेब आहेत, तर त्यांच्या या आंदोलनाला यश भेटू दे. आणि जे माझे बंधू भगिनी ज्यांचे जे या आंदोलनामध्ये त्यांनी शहीद झालेले आहेत, तर त्यांना, त्यांच्या आई वडिलांना, त्यांच्या घरच्यांना, त्या सगळ्यांना बळ येऊ दे, हीच माझी विठ्ठलचरणी प्रार्थना आहे. कुठून आलेत आपण? मी तालुका मुळशी, जिल्हा पुणे या ठिकाणून आलेलो आहे. नाव काय आपलं? माझं नाव उमेश रमेश सोनवणे आहे. अकोले माझं गाव आहे. पायी दर्शन झालं का मुख दर्शन झालं? पायी दर्शन झालं माऊली. किती तास लागले पायी दर्शनाला? एक 18 तास लागले माऊली. 18 तास. कुठून लाईनला लागले होते आपण? गोपाळपुराच्या पुढून लागलो होतो. बर. दर्शन घेऊन कसं वाटतंय? दर्शन आता इतका आनंद होतोय की तो आता व्यक्त करता येणार एवढा आनंद होतोय. काय मागितलं आपण विठ्ठलाच्या चरणी? विठ्ठलाच्या चरणी मी एकच मागितलं मागणं माझं की जे आता जंतर मंतरवरती आपलं विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू आहे, ते सोनम वांगचुक सर साहेब आहेत, तर अभिजित जितके सर साहेब आहेत, तर त्यांच्या या आंदोलनाला यश भेटू दे. आणि जे माझे बंधू भगिनी ज्यांचे जे या आंदोलनामध्ये त्यांनी शहीद झालेले आहेत, तर त्यांना, त्यांच्या आई वडिलांना, त्यांच्या घरच्यांना, त्या सगळ्यांना बळ येऊ दे, हीच माझी विठ्ठलचरणी प्रार्थना आहे. तुम्ही काय मागितलं? मी तेच मागितलं, आता जे आपल्या देशामध्ये आंदोलन चालू आहे की सर्वांना योग्य न्याय मिळायला पाहिजे. म्हणजे मोदी सरकार जे आहे की त्यांनी व्यवस्थित सगळ्यांचं म्हणणं ऐकून सगळ्यांना न्याय दिला पाहिजे असं मला वाटतं. आणि आता जे दर्शन झालं ते खूप छान झालं, खूप भारी वाटलं. म्हणजे सांगता येत नाही, पण छान झालं दर्शन. काय सांगाल ताई तुम्ही? खूप गर्दी होती, पण नशिबात होतं म्हणून दर्शन झालं, छान झालं दर्शन. आपण काय मागितलं विठ्ठलाच्या चरणी? मी पण हे आता जे आंदोलन चालू आहे त्याच्याबद्दलच मी पण प्रार्थना केली. नक्कीच जर हे भाविक पाहिले आता, तर त्यांनी जे दिल्लीमध्ये कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन चालू आहे, त्या आंदोलनाला यश येऊ दे. जे त्यामध्ये जे शहीद झालेले आहेत त्यांना सरकारने काहीतरी त्यांना मोबदला वगैरे द्यावा, हे त्यांनी विठ्ठलाच्या चरणी मागितले. नागरिक शस्त्र न्यूज, किरण बनसोडे, पंढरपूर.